फक्त हे 3 प्रॉडक्ट यूज करून आपण आजचा मेकअप करणार आहोत. आजचा हा मेकअप एकदम सिंपल असणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही जास्त प्रॉडक्टची गरज नाही आहे. आणि हे 3 प्रॉडक्ट्स आहेत आपले आवडते पॉन्ड्सचे प्रॉडक्ट. याच्यामध्ये पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे, पॉन्ड्सचं लूज पावडर आहे आणि आपली आवडती पॉन्ड्सची बीबी क्रीम आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मला खूप सारे DMs येत होते की शीतल आम्हाला एकदम सिंपल असा मेकअप सांग, अजिबात जास्त प्रॉडक्ट नको आहेत आणि त्यातल्या त्यात आम्हाला बिलकुल मेकअपचा सुद्धा माहीत नाही आहे. तर असा काहीतरी एक मेकअप सुचव. ठीक आहे, तर आज स्पेशली आपण त्या मैत्रिणीसाठी मेकअप घेऊन आलेलो आहोत की ज्यांना फाउंडेशन, कन्सिलर याचं काहीही घेणं देणं नसतं, तसंच मेकअपचा सुद्धा येत नाही. तर अशा मेकअप बिगिनर्ससाठी आजचा हा खास मेकअप असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात अगोदर जसं की मी सांगते, नेहमी फेसवॉश करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे ट्युलिप्सचे वेट वाईप्स असतात त्याच्याने चेहरा पुन्हा एकदा क्लीन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण यूज करणार आहोत हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. छानपैकी असं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कुठलंही प्रायमर लावायचं नाही आहे, कुठलंही फाउंडेशन लावायचं नाही आहे किंवा जास्त असं कोणतंही मेकअप प्रॉडक्ट यूज करायचं नाही आहे किंवा सनस्क्रीनसुद्धा लावायचं नाही आहे. कारण आपण ही जी पॉन्ड्सची बीबी क्रीम यूज करणार आहोत, तर याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे, प्रायमर पण आहे आणि थोडंसं फाउंडेशन पण आहे. तर त्याच्यामुळे हे एकदम डेली यूजसाठी परफेक्ट आहे. तर मी आता इथे पॉन्ड्सचं हे बीबी क्रीम घेतलेलं आहे. आणि आता असं आपण चेहऱ्याला डॉट डॉट पद्धतीने लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि तुमच्याकडे जर ब्युटी ब्लेंडर असेल तर तुम्ही ते यूज करा किंवा साधा हाताने जरी अप्लाय केलं तरीही चालेल. मी इथे साधं सिंपल हातानेच अप्लाय करते आहे. ठीक आहे. बघा, तुम्ही इन्स्टंट स्किन माझी बघू शकता, छान अशी परफेक्ट दिसते आहे. त्यानंतर आपण यूज करणार आहोत ही फेस पावडर पॉन्ड्सची. याच्यामध्ये मी शेड घेतलेला आहे पिंक. आपल्याकडे साधा पॉन्ड्सचा पावडर असतो ना, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. याचा वास खूप छान आहे आणि तुम्ही डेली बेसिसवरती सुद्धा खूप छान प्रकारे याला यूज करू शकतात. ठीक आहे. तर असं हलक्या हाताने आपण लावून घ्यायचं आहे. कानांना वगैरे पण लावून घ्यायचा. गळ्याला वगैरे पण असं छान प्रकारे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मानेचा आणि चेहऱ्याचा कलर एकसारखा दिसेल.
तुम्ही तर एकदम मेकअप बिगिनर्स असाल, म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे मेकअपचं, तर त्यावेळेस तुमच्याकडे हे प्रॉडक्ट असायला हवे. याच्यात शेड कोणता घ्या किंवा कोणतं स्किन टाईपनुसार घ्या असं काही नसतं. प्रत्येक स्किन टाईपला आणि प्रत्येक स्किन टोनला हा मॅच होणारे हे सगळे काही प्रॉडक्ट आहे. तर इथे बस आपलं फायनल बेस तयार आहे. याच्यानंतर आपण आयब्रो पेन्सिलने आयब्रो सेट करणार आहोत. आता आपण काजळ अप्लाय करणार आहोत. फक्त असं कॉर्नरला अप्लाय करायचं. बघा, तुम्ही डिफरन्स लगेच बघू शकता. त्यानंतर आता आपण लिपस्टिक लावून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आउटलाईन करणं खूप महत्त्वाचं. हे स्विस ब्युटीचं लिप लायनर आहे, त्याच्याने आता आपण आउटलाईन करून घ्यायची. आणि थोडंसं असं स्मच करायचं. त्यानंतर मी ते घेत आहे ही स्विस ब्युटीची लिपस्टिक. याचा शेड आहे बेअर. आणि बस रेडी. तर हा आहे फायनल लूक. तुम्ही बघू शकता, अगदी 5 मिनिटात झालेला आहे. तुम्हाला अजिबात मेकअप येत नसेल तरीसुद्धा तुम्ही अगदी सहजपणे करू शकतात. ठीक आहे. याच्यात मी कुठल्याही प्रकारचं आयलायनर लावलेलं नाही आहे, आय शॅडो लावलेले नाही आहेत किंवा मस्कारा वगैरे यूज नाही केलेला आहे, ब्लश, हायलायटर काहीच यूज केलं नाही आहे. तरी बघा किती छान स्किन दिसते आहे. बिलकुल एकदम नॅचरल स्किन दिसते आहे. ठीक आहे. आणि अशा तुम्ही दररोज मेकअप करू शकता आणि मेकअपची पहिली पायरी तुम्ही शिकू शकतात. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमचं नाव काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपण आता सबस्क्रायबरला शाऊटआउट देणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ थोडासाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका, कारण त्यामुळे नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.